मला कळत नाही हिचा ऍक्सिडेंट कसा काय झाला अचानक. सर आम्हाला बी तेच कळलं. आमची मैत्रीण दिव्या आहे की नाही तिने आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही धावत आलो. बरं कितपत लागलंय तिला, सिरियस आहे का? अहो म्हणजे डॉक्टर म्हणले की क्रिटिकल आहे. अरे बापरे, तिच्या घरी कळवायला लागेल आपल्याला. आणि हॉस्पिटलच्या माणसांनी कळवलं तिच्या घरी. बरं ऋषी सर आम्हाला यात काहीतरी गडबड वाटायला लागली. म्हणजे यो ऍक्सिडेंट झालेला नाही तर कोणीतरी मुद्दाम घडून आणलाय असं वाटतंय. म्हणजे सर म्हणजे आम्ही जेव्हा तिला भेटायला गेलो होतो की नाही तेव्हा तिला आम्हाला काहीतरी सांगायचं असंच वाटत होतं. लय घाबरलेली होती. कमळी, अगं तिचा ऍक्सिडेंट झालाय बट ऑब्व्हियसली ती घाबरलेलीच असणार आहे आता, म्हणून तर असं रिॲक्ट केलं तिने. अहो नाही सर, मी खरं सांगायला तिच्या डोळ्यात वेगळीच काहीतरी भीती होती. जणू तिला काहीतरी महत्वाचं सांगायचंय मला. डॉक्टर कशी आहे ती आता? हे बघा, तिच्या ब्रेनला जबरदस्त फटका बसलाय आणि तिचं ते क्रिटिकल ऑपरेशन करायचंय, पण त्यासाठी लागणारा खर्च खूप जास्त आहे. आणि जोपर्यंत तिचे आई वडील येऊन काही डिसिजन घेत नाही तोपर्यंत आम्ही प्रोसिजर सुरू करू शकत नाही. नाही, तिचे आई वडील यायची तुम्ही वाट बघू नका. प्रोसिजरला सुरुवात करा. खर्चाचं जे काय असेल ते मी बघतो. हो, पण ते ऑपरेशन इतकं सोपं नाहीये. इट्स व्हेरी डिफिकल्ट. त्यामध्ये तिला काही होऊ शकतं. पण एक प्रॉब्लेम आहे की ऑपरेशन नाही केलं तर तिला ब्रेन स्ट्रोक होईल. आमच्याकडे वेळ खूप कमी आहे. आम्ही तिच्या आईवडिलांना कळवण्याचा प्रयत्न करतोय पण त्यांचा फोन लागत नाहीये. नाही, जीव गमावण्यापेक्षा प्रयत्न केलेले कधीही बरे. तुम्ही ऑपरेशनची तयारी करा, मी पेमेंट करतो. ओके, तुम्ही रिसेप्शनला जाऊन फॉर्म भरा. ते सांगतील ते सगळे पैसे भरून पुढची प्रोसिजर करा. आम्ही ऑपरेशनची तयारी करतो. तुम्ही थांबा, मी आहोत.